जेव्हा 1.25 लाख असलेलं ते लाल रेशमी बंडल थंडगार संगमरवरी फरशीवर पडलं, तेव्हा त्यातील चांदीची नाणी आणि कुरकुरीत नोटा बाहेर पडून खोलीभर विखुरल्या. अगदी त्याच क्षणी जसं त्या भव्य वाड्याच्या उंबरट्यावर माझा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. माझ्या सासूबाईंचे ते कठोर शब्द, माझ्या घरात पाऊल ठेवण्याचाही तुला हक्क नाही, आजही वितळलेल्या काचेसारखे माझ्या कानात घुमतात. आणि माझ्या सासऱ्यांचं ते क्रूर गर्विष्ठ हास्य, पुढच्या आठवड्यापर्यंत मोठी गाडी आली नाही तर सगळं सामान भरून निघून जाण्याची धमकी देत माझ्या आतल्या नेहमी शांत, असह्य आणि घाबरलेल्या मुलीला कायमचं मारून टाकलं. त्यांना वाटलं की मी नेहमीप्रमाणेच कोपऱ्यात घाबरून बसेन. मी गुपचूप माझ्या वृद्ध वडिलांना फोन करायचे, माझे हुंदके लपवायचे आणि माझे ढासळणारा संसार वाचवण्यासाठी त्यांच्याकडे आणखी पैशाची याचना करायचे. त्यांना याची काहीच कल्पना नव्हती की ज्या सुनेला त्यांनी पाय पुसणे आणि खेळणं समजलं होतं, तिनेच 2 दिवसांनंतर त्यांचं भव्य साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची संपूर्ण पटकथा लिहिली होती. कारण हे सगळं बंद दारामागे घडत होतं. ते झोपलेले असताना मी त्यांच्या कपाटातल्या गुप्त लॉकरमधून तो दस्तऐवज काढला, ज्याने त्यांचं संपूर्ण अस्तित्व हादरवून टाकले. त्या रात्री केवळ आकाशातून पाऊस पडत नव्हता, तर जणू माझ्या आयुष्यातील सर्व अश्रू निसर्गाच्या रूपात एकत्र वाहत होते. खिडकीच्या आदळणारे पावसाचे थेंब माझ्या दिवसांइतकेच वेगवान आणि अस्वस्थ होते. लग्नाला उगे 6 महिने झाले असले तरी या घरात मला अजून एका अनोळखी व्यक्तीसारखी, गुन्हेगारासारखी आणि गुलामीसारखी वागणूक मिळत होती. कल्याणी देवी माझी सासू, जिच्या नावाने परिसरातील लोक तोंड फिरवत आणि जिचा अधिकार संपूर्ण परिसरावर होता, तिने त्या संध्याकाळी माझ्या वडिलांना खास तिच्या अलिशान बंगल्यात बोलावले होते. माझे वडील एक निवृत्त सरकारी शाळेतील कारकून, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रामाणिक कामात घालवले होते. त्यांनी आपल्या पेन्शनमधला प्रत्येक पैसा वाचवला होता आणि लाल रंगाच्या रेशमी बंडलात 1.25 लाख रुपयांची भेट घरी आणली होती. त्यांच्या कृत्याची बाही थोडी फाटली होती आणि ती मनगटामागे खोचली होती. त्यांनी ते लपवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर वार्धक्य व प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता. पण त्यांच्या वृद्ध डोळ्यात आपल्या एकुलत्या एक मुलीच्या सुखी आयुष्यासाठी आशेची एक चमक होती. मोठ्या आदराने त्यांनी आपले डोके झुकवले आणि ते गाठोडे कल्याणी देवीच्या पायाजवळ ठेवले. ताई, कृपया हा छोटासा शुभशकुन स्वीकारा. माझी स्थिती आणि क्षमता यापेक्षा जास्त नव्हती. कल्याणी देवींनी त्या गाठोडीला स्पर्शही केला नाही, जणू काही रस्त्यावर पडलेला कचराच असावा. अशा प्रकारे त्यांनी आपल्या उजव्या पायाच्या बोटाने त्या पवित्र गाठोडीला लाथ मारली. लाथ मारताच गाठोडीचा धागा सुटला आणि नाणी हॉलवर खणखणत विखुरली. ती सोफ्यावरून उठली, ओरडली, या 2 पैशांच्या नोटाने आमच्या घराचं सौंदर्य खराब करण्यासाठी तुला आमच्या घरात पाऊल ठेवण्याचाही अधिकार नव्हता. मी ते फक्त या भिकाऱ्याच्या पैशासाठी बसली आहे का? माझ्या वडिलांचे डोळे लगेच पाण्याने भरले. त्यांचा चेहरा लाल आणि पश्चातापाने लाल झाला होता, पण ते काहीच बोलले नाही. ते शांतपणे जमिनीवर गुडघे टेकून बसले आणि थरथरत्या हातांनी विखुरलेल्या नोटा गोळा करू लागले. ते दृश्य पाहून माझ्या काळजाला पीळ पडला, जणू कोणीतरी माझ्या फुफ्फुसातील हवाच खेचून घेत आहे असे मला वाटले. माझे सासरे अमरनाथजी, जे सोफ्यावर ऐटीत बसून एक सिगार ओढत होते, माझ्या असहाय्य वडिलांना जमिनीवर वाकलेले पाहून ते खळखळून हसत आणि धुराचे वलय सोडत मला म्हणाले, ऐक सुनबाई, कल्याणीचं बरोबर आहे. आपल्या लग्नाच्या वेळी आपण ज्या मोठ्या चकचकीत गाडीबद्दल बोललो होतो, ती जर पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्या गॅरेजमध्ये उभी नसेल तर तुझं सामान भर आणि निघून जा. त्या म्हाताऱ्यासोबत तुझ्या पडक्या घरात परत जा. इथे फुकट खाऊ आणि भिकाऱ्यांसाठी जागा नाही. मी खोलीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकून गप्प उभी होते आणि सगळं काही पाहत होते. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं, पण माझे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले वाटत होते. खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहणारा माझा नवरा एकदा सुद्धा माझ्याकडे बघत नव्हता. तुमच्या आई किंवा वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आपली नजर दुसरीकडे वळवली.
जणू काही त्या सगळ्या प्रकाराशी त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं. जणू मी त्यांची पत्नी नसून एखादी अनोळखी व्यक्ती होते. माझे वडील रडत रडत जमिनीवरचे सगळे पैसे गोळा करून त्यांनी त्यांची पुन्हा गाठोडी बांधली आणि माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. ते म्हणाले, बाळा, मला माफ कर. मी तुझ्या सुखाची परतफेड पूर्णपणे करू शकलो नाही. मी एक अयशस्वी बाप आहे. पाण्याचा एक थेंबही न पिता तो बाप पूर्णपणे भिजलेला वादळी अंधाऱ्या रात्रीत बाहेर पडला. तो मुख्य दारातून बाहेर जात असतानाच कल्याणी देवीने ते दार जोरात बंद केले. त्यांचा आवाज थेट माझ्या काळजाला भिडला आणि त्या आवाजाने माझ्यात उरलेला अल्पसा निरागसपणाही नष्ट केला. मी एकही शब्द न बोलता माझ्या खोलीत गेले. दार बंद केलं, पण माझ्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर पडला नाही. रडण्याची, विनवणी करण्याची आणि असह्य होण्याची वेळ आता पूर्णपणे संपली होती. एखाद्या मोठ्या वादळापूर्वी जशी शांतता पसरते, तशीच एक विचित्र थंडी, एक भयंकर गहन शांतता माझ्या आत पसरली होती. मी खिडकीतून बाहेर पाहिले, जिथे काळ्या ढगांमधून विजा चमकत होत्या आणि खाली रस्त्यावर माझ्या वडिलांची सावली हळूहळू दिसेनाशी होत होती. मला आठवले, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी मला कसे जबाबदार धरले जायचे. स्वयंपाकघरातील किरणांपासून ते मी घालत असलेल्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीवरून मला कसे टोचून बोलले जायचे. कल्याणी देवी रोज सकाळी म्हणायच्या, तू आमच्या दर्जाची नाहीस. तुझ्या आईने तुला काहीच शिकवले नाही. तू एका कारकुनाची मुलगी आहेस आणि नेहमी तशीच विचार करणार. पण ते हे विसरले की मी गरीब आणि सामान्य कुटुंबातून आले असले तरी विद्यापीठात वाणिज्य आणि वित्त विषयात सुवर्ण पदक जिंकले होते. मला कर निर्धारण, लेखापरीक्षण आणि कॉर्पोरेट कायद्यातील बारकावे माहीत होते. मी त्यात खूप तरबेज होती. आमच्या लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात जेव्हा मला घरातल्या भंगार आणि कचऱ्याच्या डब्यात त्यांच्या ऑफिसमधले काही कच्चे कागद सापडले, तेव्हाच मला चांगलाच अंदाज आला होता की अमरनाथजींचा रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय आपली खरी संपत्ती कुठे लपवत होता आणि ते कर कसा चुकवत होते. त्या रात्री जेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते, माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की मला भीती वाटली. प्रत्येक पावला गणिक असं वाटत होतं की जणू कोणीतरी माझ्या पाठीमागे उभा आहे. एखादी सावली माझा पाठलाग करत आहे. मी अभ्यासिकेचा दरवाजा उघडला. आत पूर्णपणे अंधार होता. मी माझ्या फोनचा फ्लॅशलाईट चालू केला आणि थेट त्या मोठ्या लाकडी कपाटाकडे गेले. कपाटाच्या मागे एक लहान गुप्त लॉकर होते, ज्याचा डिजिटल कोड मला एके दिवशी योगायोगाने सापडला होता. जेव्हा अमरनाथजी दारूच्या नशेत ते उघडत स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते, थरथरत्या हातांनी मी कीपॅडवरचे आकडे दाबले आणि एका हलक्या आवाजासह लॉकरचे दार उघडले. आतमध्ये एक लाल रंगाच्या 3 जुन्या रंगीत डायऱ्या, ज्यांपैकी काहींमध्ये परदेशी बँक खात्यांचा तपशील होता आणि अनेक बेहिशोबी मालमत्तांची मूळ कागदपत्रे ठेवलेली होती. मी त्या सर्व बाहेर काढल्या आणि जमिनीवर बसून माझ्या मोबाईलच्या हाय रिझोल्युशन कॅमेऱ्याने प्रत्येक पान तपासू लागले. प्रत्येक पानावर जे लिहिले होते ते थक्क करणारे होते. कोट्यावधी रुपयांची कर चुकवेगिरी, सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणे, बनावट कंपन्यांचा वापर करणारे पैशांच्या गैरव्यवहाराचे संपूर्ण जाळी आणि विविध उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दिलेल्या लाचेचा संपूर्ण हिशोब तारखा आणि वेळांसहित कागदपत्रांमध्ये नोंदवला गेला होता. ज्याला ते त्यांचे वैभव म्हणत होते, त्या आलिशान बंगल्याचा आणि साम्राज्याचा हाच पाया होता. मला हे चांगलेच ठाऊक होते की मी जो खेळ खेळत आहे तो खूप धोकादायक आहे. जर मी आता पकडले गेले तर हे लोक प्रभावशाली आहेत. ते कोणालाही कळू न देता मला या घरात गायब करू शकतात. पण प्रत्येक वेळी जेव्हा माझा हात थरथरतो, तेव्हा मला माझ्या वडिलांचा फाटलेला कुर्ता, त्यांचे पांढरे केस आणि जमिनीवर विखुरलेली नाणी गोळा करणारे त्यांचे अशक्त हात आठवतात. मी निघून जायची आणि माझी सगळी भीती एका क्षणात नाहीशी व्हायची. मी प्रत्येक व्यवहाराची नोंद करून एक्सेल शीटवर डेटा व्यवस्थित लावून संपूर्ण फाईल तयार केली आणि पहाटे 3 वाजता
ती थेट दिल्लीतील आयकर मुख्यालयातील विशेष तपास विभागाच्या ईमेल पत्त्यावर पाठवली. जो विभाग बेनामी मालमत्ता आणि मोठ्या घोटाळ्यांचा तपास करतो. मी माझे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले, पण मी पाठवलेला पुरावा इतका भक्कम आणि निर्विवाद होता की विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यालाही तात्काळ कारवाई करावी लागली. जेव्हा मी सर्व काही आहे तसे ठेवून माझ्या खोलीत परत आले, तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. माणस त्याच्या शेजारी पलंगावर गाढ झोपला होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकत आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. पहाटेच्या पहिल्या किरणांबरोबरच कल्याणी देवींचा आवाज घरात घुमला. त्या स्वयंपाकघराच्या दारात आल्या, माझ्याकडे पाहिलं आणि गर्वाने विचारलं, तू तुझ्या असहाय्य वडिलांना फोन केलास की नाही? गाडीचं काय झालं? की खरंच पुढच्या आठवड्यात घेणार आहेस? मी शांत, गंभीर आणि संयमी राहिले. तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला, आई, फक्त 2 दिवस वाट बघा. गाडी येईल, मोठा तापा येईल आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जे काही खरोखरच मिळायला हवं ते सर्व मिळेल. तिच्या भीतीने मी पूर्णपणे खचून गेले आहे आणि माझ्या वडिलांनी आपली जमीन विकली आहे हे ओळखून कल्याणी देवी कुर्रपणे हसल्या. किंवा तो त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घर विकणार होता का? त्याला कल्पनाही नव्हती की पुढचे 48 तास त्याच्या खोट्या आदराच्या आणि गर्वाच्या आयुष्यातील सर्वात काळीकुट्ट क्षण असतील, ज्याची सुरुवात माझ्या मौनाने झाली होती. दुपारचा सूर्य आकाशाच्या मध्यावर पोहोचताच त्याचे तेजस्वी किरण आमच्या घराच्या मोठ्या खिडक्यांमधून आत शिरले. पण त्या प्रकाशातही मला फक्त एक खोल, गुदमरवणारा अंधार जाणवत होता. कल्याणी देवीचा राग सकाळपासून शमला नव्हता. उलट दिवसेंदिवस तिचा कडवटपणा वाढतच गेला होता. ती स्वयंपाकघरात आली, जिथे मी सिंकजवळ शांतपणे उभा राहून चहाचे भांडे आणि उरलेले कप गोळा करत होते. माझा हात अजूनही एका कपावरच होता, त्यात थोडासा चहा शिल्लक होता. तेव्हा कल्याणी देवीने रागाने माझ्या हातातून तो कप हिसकावून घेतला. थोडा गरम चहा तिच्या हातावर सांडल्याने तिचा संताप आणखीनच वाढला. ती ओरडली, जोपर्यंत तुझे भिकारी वडील फोन करून गाडीची सोय करत नाहीत तोपर्यंत तू इथून जाऊ शकणार नाहीस. तुला घराच्या जेवणाची चव घेण्याचा किंवा इथे आरामात बसण्याचा काहीही अधिकार नाही. तू आमच्या उरलेल्या अन्नावर जगायला इथे आली आहेस. आणि बघ, तुझ्या वडिलांची हिंमत, ज्यांना वाटलं की 2.5 लाख रुपये उधळून आपण अगदी योग्य काम केलं आहे. मी काही उत्तर न देताच नजर खाली घालून निघून गेले, कारण मला माहीत होतं की वाद घातल्याने त्याचा अहंकार आणखी भडकेल आणि त्यांना शांत करण्याचा माझा हेतू नव्हता, तर त्यांना मुळापासून हादरवून टाकण्याचा होता. लॉबीतून जाताना मी मानसला सोफ्यावर मोबाईल फोनमध्ये मग्न होऊन पडलेले पाहिले. तो त्याच्या नवीन कंपनीचा स्टॉक चार्ट पाहत होता आणि त्याच्या वडिलांनी एका नवीन जमिनीच्या व्यवहारातून कसा करोडोंचा नफा कमावला याबद्दल मित्राशी हसत हसत बोलत होता. हे पैसे कुठे आहेत? त्यांनी अमाप संपत्ती कमावली आहे आणि ते पैसे या नवीन कंपनीत गुंतवणार आहोत. त्याने माझ्याकडे मागे वळून पाहिले सुद्धा नाही. त्याच्या बायकोने सकाळपासून एक घासही खाल्ला नव्हता किंवा त्याच्या आईने सर्वांसमोर त्याच्या सासऱ्यांचा कसा भयंकर अपमान केला होता याची त्याला पर्वा नव्हती. ज्या माणसाला मी कधी भेटलेही नव्हते त्याच्याबद्दल मला वाईट वाटले. मी एकाच व्यक्तीला धरून ठेवले आहे आणि नाती तुटण्याची मला भीती वाटते. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले होते आणि आमच्या लग्नाआधी मी त्याला वचन दिले होते की तो मला जगातील सर्व सुख देईल आणि माझ्या आत्मसन्मानाला कधीही डाग लागू देणार नाही. आज तो त्याच्या आईच्या क्रूरतेचा एक मूक साक्षीदार होता, कारण तो स्वतः काळ्या पैशाच्या आणि प्रभावाच्या त्याच कुबड्यांवर अवलंबून होता. मी माझ्या खोलीत आले आणि पलंगावर बसले आणि माझ्या भूतकाळाची पाने चाळू लागले. मला आमचं ते छोटंसं घर आठवलं, जिथे भिंती दमट होत्या आणि खिडक्यांचे पडदे जागोजागी फाटलेले होते. पण त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेम, आराम आणि प्रामाणिकपणाचा सुगंध दरवळत होता. माझे वडील संध्याकाळी ऑफिसमधून परत आले की कागदी पिशवीत गरमागरम समोसे घेऊन यायचे. आम्ही सर्व भाऊ बहीण
आणि आई मिळून ते एकत्र वाटून खायचो. हसत खेळत त्या घरात पैशाच्या कमतरतेमुळे कोणालाही कधीही वाईट वाटले नाही. मानवी नात्यांचे मूल्य पैशात नव्हे तर भावनांमध्ये मोजले जात असे. आणि इथे या भव्य संगमरवरी महालात, जिथे प्रत्येक कोपरा महागड्या झुंबरांनी आणि विदेशी सोफ्यांनी सजलेला होता, प्रत्येक नाते एक सौदा होता आणि मी त्यांच्यासाठी रोजचा हप्ता होते, जो ते वसूल करू पाहत होते. दरम्यान खालच्या मजल्यावरील दिवाणखान्यातून अमरनाथजींचा भारदस्त आवाज घुमत होता. ते एका प्रभावशाली मंत्र्याशी फोनवर बोलत होते आणि गर्वाने म्हणाले, भाऊ, काळजी करू नका. ठीक आहे, मी या निवडणुकीच्या खर्चाचा मोठा भाग थेट तुम्हाला रोख स्वरूपात पाठवतो. फक्त त्या महामार्गाजवळील हिरव्या पट्टीची जमीन सरकारी कागदपत्रांमधून मंजूर करून घ्या. मला तिथे एक भव्य मॉल बांधायचा आहे. त्यांच्या स्वरात एक विचित्र बेफिकिरी होती. त्याच्या वागण्यात एक विचित्र निर्भयता होती. त्यांना असे वाटत होते की कायदा, सरकार आणि नियम हे त्याच्या खिशातल्या नाण्यांसारखे आहेत, जे तो पाहिजे तेव्हा वाजवू शकतो. त्यांचा ठाम विश्वास होता की त्याच्या अधिकाऱ्याला आव्हान देऊ शकेल असा कोणीही जन्माला आलेला नाही. संध्याकाळी साधारण 4च्या सुमारास घरात एक विचित्र गोंधळ सुरू झाला. कल्याणी देवीने तिच्या उच्चभ्रू वर्तुळातील मैत्रिणींना किटी पार्टीसाठी घरी बोलावले होते. संपूर्ण घर महागड्या परफ्यूम आणि कॉफीच्या सुगंधाने भरून गेले होते. कल्याणी देवीने मला मुद्दाम हॉलमध्ये बोलवले, केवळ तिच्या मैत्रिणींसमोर माझ्या क्षुद्र दर्जाचे प्रदर्शन करण्यासाठी. मी पोचल्यावर ती उपहासाच्या स्वरात म्हणाली, बघा बहिणींनो, ही आपली सुशिक्षित आणि सुसंस्कृत सून आहे, जिच्या वडिलांनी काल रात्री 1.25 लाख रुपयांची रक्कम आणली. जणू काही ते आपल्यावर खूप मोठे उपकार करत आहेत. ती म्हणाली. हे ऐकताच सगळ्या बायका जोरजोरात हसायला लागल्या. त्यांच्यापैकी एकीने, जिने भरपूर दागिने घातले होते, आपले महागडे घड्याळ दाखवले. तिच्याकडे बघून तो टोमणा मारला, कल्याणी, तू म्हणाली होतीस की एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याची किंवा जमीनदाराची मुलगी आणशील, पण ती तर एखाद्या सामान्य कारकुनाच्या मुलीसारखी दिसते. तिच्या चेहऱ्यावर तो खानदानीपणाचा लवलेशही नाही. कल्याणी देवीने ताठ मानेने सोफ्यावर टेकून म्हटले, मी काय करू शकते? मला माझ्या मुलाचा हट्ट आणि पसंती मान्य करावीच लागेल. मला हार मानावी लागली. मला वाटलं होतं की ती एका कारकुनाची मुलगी आहे, त्यामुळे ती हुंड्यात किमान एक चांगली गाडी किंवा रोख रक्कम तरी आणेल. पण तिच्या वडिलांची सामाजिक स्थिती केवळ भीक मागण्यापुरतीच मर्यादित होती. पण जाऊ दे, आता मला तिची जागा कळली आहे आणि लवकरच मी तिला तिची जागा दाखवून देईन. जर तिला गाडी मिळाली नाही तर हे घर तिच्यासाठी तुरुंग बनेल. मी माझी बोटं इतकी घट्ट आवळली की माझी नखं माझ्याच तळहातांमध्ये खोलवर रुतली. मला तीव्र वेदना झाल्या, पण त्या स्त्रिया माझ्या आत्मसन्मानाची जी मानसिक आणि भावनिक कत्तल करत होत्या, त्यापुढे शारीरिक वेदना काहीच नव्हत्या. मी माझी नजर जमिनीवर खिळवून ठेवली होती, पण माझ्या मनात एक भयंकर भावना दाटून आली. माझ्या अंगात जणू आग भडकली होती. मी स्वतःलाच म्हणाले, कल्याणी देवी, तुला हवं तितकं हस, कारण तुझ्या त्या विषारी हास्याची उलटगंती आता फक्त काही तासांवरच आली आहे. मी हळूच माझ्या पदराखालून माझा फोन बाहेर काढला आणि त्या सरकारी पोर्टलवर लॉग इन केले, जिथे मी काल रात्री 3 वाजता कर चुकवेगिरीची संपूर्ण फाईल अपलोड केली होती. स्क्रीनवर लाल अक्षरात झळकले, कारवाई सुरू आहे. याचा साधा अर्थ असा होता की दिल्लीतील मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो दोषारोप करणारा पुरावा पाहिला होता आणि तपास थेट केंद्रीय पथकाकडे सोपवला होता, जेणेकरून कोणताही स्थानिक अधिकारी अमरनाथजींना याची माहिती देऊ शकणार नाही. माझ्या चेहऱ्यावर एक अत्यंत कठोर भाव उमटला. किटी पार्टीच्या झगमगाटात मग्न असलेल्या स्त्रियांपैकी कोणाच्याही लक्षात न येता माझ्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म अदृश्य हास्य उमटले. रात्री 8 वाजता जेव्हा नोकर आणि स्वयंपाकी जेवणाचे ताट मांडत होते, तेव्हा कल्याणी देवींनी मला कठोरपणे सांगितले की आपल्या घराची शांतता भंग करणाऱ्या मुलीला जेवण दिले जाणार नाही आणि तिच्या वडिलांनी आमचा अपमान केला आहे.
अमरनाथ आपल्या खुर्चीवर बसून कल्याणीच्या वक्तव्याचे समर्थन करत म्हणाले, ते बरोबर आहे. जो कोणी आमच्या अटी आणि आमची प्रतिष्ठा पूर्ण करू शकत नाही त्याला या अलिशान जेवणाच्या टेबलावर बसण्याचा किंवा या घरातील जेवण खाण्याचा कोणताही कायदेशीर किंवा नैतिक अधिकार नाही. माणूस नेहमीप्रमाणे आपल्या ताटात मटणाचा तुकडा शोधण्यात व्यस्त असल्यामुळे त्याने माझ्याकडे पाहिलेही नाही. जणू मी तिथे नव्हतेच. मी ताठ मानेने हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाले, काही हरकत नाही बाबूजी, मला आज तशी भूक नाही. तुम्ही लोक आरामात जेवण करू शकता. मी वळून माझ्या खोलीकडे निघाले. मी पुढे जाऊन दार बंद केले. खोलीतील शांतता बाहेर टीव्हीच्या आवाजाने भंग पावली, जिथे शेअर बाजार आणि देशाच्या प्रगतीबद्दल चर्चा सुरू होती. मी खिडकीजवळ उभा राहून दूरवरच्या लुकलुकणाऱ्या रस्त्यावरील देव्यांकडे एकटक पाहत होते. मला माहित होते की ही रात्र या कुटुंबाची शेवटची शांत झोप असेल, कारण उद्या सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे या संगमरवरी वाड्यावर पडतील तेव्हा ते आपले सर्व काळी कृत्ये संपूर्ण जगासमोर उघड करतील. मी माझ्या फोनवरून माझ्या वडिलांना एक छोटा संदेश पाठवला. बाबा, काल रात्री तुमची झोप चांगली झाली का? अजिबात काळजी करू नका. तुमची मुलगी अशक्त नाही. लवकरच सर्व काही ठीक होईल आणि तुम्हाला तुमचा सन्मान परत मिळेल. त्यांनी लगेच उत्तर दिले, बाळा, मला स्वतःची चिंता नाही, मला तुझी चिंता आहे. जर तुला तिथे काही त्रास झाला किंवा त्या लोकांनी तुला त्रास दिला तर क्षणाचाही विचार न करता तुझ्या वृद्ध वडिलांकडे परत ये. माझे हे छोटेसे घर आणि माझे हृदय तुझ्यासाठी नेहमीच खुले आहे. तो संदेश वाचताच माझे डोळे पाण्याने भरले. अश्रूंचा बांध फुटला आणि 2 मोठे अश्रू माझ्या गालांवरून ओघळले. पण ते अशक्तपणाचे अश्रू नव्हते. ते अश्रू होते माझ्या वडिलांच्या चरणी पडलेला आत्मसन्मान पुन्हा उभारण्यासाठी मला मिळत असलेल्या शक्तीचे. पहाटेचे साधारण 2 वाजले होते आणि संपूर्ण घरात शांतता होती. अचानक मला जाणवले की जणू कोणीतरी माझ्या बेडरूमच्या दाराबाहेर उभे आहे आणि त्यांची सावली दाराखालच्या फटीतून आत येत होती. मी हळूच पाऊल टाकत दार उघडले आणि समोर माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची अस्वस्थता, चिंता आणि भीतीची छटा स्पष्ट दिसत होती. त्याने आजूबाजूला पाहिले आणि माझ्या कानात कुजबुजला, बघ, मी आईवडिलांच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही. ते जे करत आहेत ते बरोबर आहे. या समाजात आपला एक दर्जा आहे. तू तुझ्या वडिलांना सांग की त्यांनी त्यांची कारकुनगिरीची वृत्ती सोडून कोणासोबतही कुठेही काम करायला सुरुवात करावी. तुम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत कर्ज काढावं किंवा तुमचं जुनं घर विकावं आणि एका मोठ्या गाडीची व्यवस्था करावी. नाहीतर माझी इच्छा असूनही तुम्हाला या घरातून बाहेर काढण्यापासून मी थांबवू शकणार नाही. मी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. ज्या डोळ्यात एकेकाळी प्रेम आणि संरक्षण होते त्यात आता केवळ स्वार्थ आणि भित्रेपणा होता. मी त्याला विचारले, मानस, तू माझ्यावर खरंच कधी प्रेम केलंस का? की एका सुंदर मुलीसोबत तुला वाटणाऱ्या हुंडीची आणि प्रभावाची तू केवळ आशा करत होतास? त्याने मला काहीच उत्तर दिले नाही. आपली नजर खाली झुकवली आणि एकही शब्द न बोलता वळून आपल्या खोलीत गेला. तोच तो अंतिम क्षण होता जेव्हा माझ्या हृदयाच्या कुठल्या तरी दूरच्या कोपऱ्यात त्याच्याबद्दल असलेला तो अल्पसा आदर आणि मनातील आपुलकी कायमची जळून खाक झाली. आणि आता हे संपूर्ण साम्राज्य कोसळताना पाहण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खूप शांत होते. इतके शांत की मला पानांची सळसळ स्पष्टपणे ऐकू येत होती. जणू काही या घराच्या वातावरणात एखादा खोल आणि कपटी कट शिरला होता. सकाळचे बरोबर 6 वाजले होते. कल्याणी देवी नेहमीप्रमाणे दिवाणखाण्यातील महागड्या काश्मीरी गालिच्यावर बसून प्राणायाम आणि योगाभ्यास करत होत्या. तर अमरनाथजी नाकावर सोन्याच्या चौकटीचा चष्मा घालून तो जगभरातील वर्तमानपत्रे वाचत होता. मी स्वयंपाकघरात त्याच्यासाठी काळी कॉफी बनवत होते. तेव्हा अचानक एका पाठोपाठ एक 3 मोठ्या पांढऱ्या गाड्या बाहेर येऊन थांबल्या. सकाळच्या शांततेत त्यांचे दरवाजे बंद होण्याचा आवाज इतका मोठा आणि तीव्र होता की संपूर्ण परिसरातील शांत कुत्रे एकदम मोठ्याने भुंकले. दचकून अमरनाथने आपला चष्मा काढला आणि बाहेर पाहण्यासाठी खिडकीचे रेशमी पडदे किंचित बाजूला सारले. त्याच्या गालांवर एक विचित्र फिकटपणा पसरताच त्याच्या चेहऱ्यावरची गुलाबी छटा अचानक नाहीशी झाली.
त्या तिन्ही वाहनांवर ठळक निळ्या अक्षरात लिहिलेले होते, सरकारी आयकर विभाग. घरातल्या कोणाला विचार करायला किंवा हालचाल करायला संधी मिळण्याआधीच 6-7 उंच गंभीर चेहऱ्याचे अधिकारी मुख्य दरवाजा तोडून आत घुसले. त्यांच्या प्रत्येकाच्या हातात फायली आणि लाल शिक्का असलेले एक मोठे शोध वॉरंट होते. मुख्य अधिकाऱ्याचे डोळे तीक्ष्ण होते. तो थेट पुढे गेला आणि त्याने अमरनाथजींसमोर वॉरंट ठेवले आणि अत्यंत गंभीर निसंकोच आवाजात म्हणाला, अमरनाथजी, आम्हाला तुमच्या आणि तुमच्या शेल कंपन्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी, करात फेरफार आणि बेनामी मालमत्तेबद्दल एक गंभीर तक्रार मिळाली आहे. आम्ही सध्या या संपूर्ण संकुलाची, तुमच्या लॉकरची आणि तुमच्या लपण्याच्या ठिकाणांची झडती घेत आहोत. सखोल तपासणी करण्याचे कायदेशीर आदेश आहेत. हे ऐकताच कल्याणी देवी आपल्या योगा मॅटवरून उठून ओरडल्या, परवानगीशिवाय आमच्या प्रतिष्ठित घरात येण्याची तुमची हिंमत कशी झाली? माझे पती कोणत्या उच्च पदस्थ राज्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत हे तुम्हाला माहीत तरी आहे का? एका फोन कॉलमुळे तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. तो अधिकारी शांत, व्यावसायिक स्वरात तिच्याकडे पाहून म्हणाला, मॅडम, कायदा सर्वांना समान लागू होतो आणि आम्ही आमचे कर्तव्य बजावण्यासाठी इथे आहोत. कृपया शांतता राखा आणि आमच्या कामात अडथळा आणू नका, अन्यथा आम्हाला बळाचा वापर करावा लागेल आणि बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना बोलवावे लागेल. त्या अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले. त्यांना तत्काळ जप्त करून एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत बंद करण्यात आले. मानस, कल्याणी देवी आणि अमरनाथजी यांना एकत्र आणून दिवाणखान्यातील मोठ्या सोफ्यावर बसवण्यात आले. मानसचे शरीर इतके थरथरत होते की सोफ्याचे स्प्रिंग सुद्धा हलत होते. अचानक काय झाले हे त्याला कळत नव्हते आणि त्याचे डोळे विस्फारलेले होते. थरथरत्या हातांनी अमरनाथजींनी आपला वैयक्तिक फोन वापरता यावा म्हणून खिशातून दुसरा लहान फोन काढण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा एक दक्ष महिला अधिकारी पुढे आली आणि तिने त्याचा हात मधोमध पकडून कठोर आवाजात सांगितले की अमरनाथजी, ही शोध मोहीम संपेपर्यंत, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी संपर्क साधण्याची परवानगी नाही. तात्काळ घराला घेराव घालण्यात आला आणि अधिकृतपणे शोध सुरू झाला. अधिकाऱ्यांच्या पथकांनी घराचा कानाकोपरा कसून तपासण्यास सुरुवात केली. कल्याणी देवींचे महागडे किंवा उत्कृष्ट सोफे, इटालियन वॉर्डरोब, भिंतीवर टांगलेले महागडे झुंबर आणि चित्रे, तसेच स्वयंपाकघरातील लहान स्टील आणि काचेची भांडीही तपासण्यात आली. अधिकाऱ्यांनी खोल्यांमधील गाद्या फाडून आणि कपाटांची झडती घेऊन जवळपास 3 तास घालवले, पण त्यांना कोणतीही मोठी रोकड किंवा संशयास्पद कागदपत्रे सापडली नाहीत, असे अमरनाथजींनी सांगितले. तो एक अत्यंत धूर्त खेळाडू होता. त्याने आपली सर्व महत्वाची कागदपत्रे आणि रोकड अशा प्रकारे लपवली होती की कोणत्याही सामान्य माणसाच्या ती लक्षातही आली नसती. 3 तास अयशस्वी प्रयत्नानंतर अमरनाथजींच्या चेहऱ्यावरची भीती हळूहळू नाहीशी झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जुना ओळखीचा गर्व आणि सुटकेचा भाव परत आला. त्याने मुख्य अधिकाऱ्याकडे पाहिले, आपल्या शर्टची कॉलर नीट केली आणि किंचित मिश्किल स्वरात म्हणाला, बघा साहेब, मी आधीच सांगत होतो की कोणत्या तरी मत्सरग्रस्त व्यक्तीने माझ्या विरुद्ध तुम्हाला चुकीची आणि खोटी माहिती दिली आहे. आमचा संपूर्ण व्यवसाय अगदी पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही वेळेवर कर भरतो. तुम्ही लोक इथे फक्त तुमची आणि आमची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी आला आहात. नाही साहेब, ते वेळ वाया घालवत आहेत. सोफ्यावर ताट बसलेले कल्याणी देवी टोमणा मारत म्हणाल्या, तुम्ही आमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवायलाच इथे आलात, नाही का? आता तुम्हाला तोंड लपवून रिकाम्या हाताने परतावे लागेल. आमच्या किटी पार्टीतल्या बायकांकडून मिळणाऱ्या तिरस्काराची भरपाई आम्हाला कोण देणार? मुख्य अधिकारी चिंतेत दिसत होता आणि त्याने कपाळावरचा घाम पुसला, कारण दिल्ली मुख्यालयातून त्याला ईमेलद्वारे मिळालेला ठोस डिजिटल पुरावा या आलिशान बंगल्यात प्रत्यक्ष कुठेच दिसत नव्हता.
मी सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला शांतपणे बसून हा सगळा प्रकार घडताना पाहत होते. अमरनाथजींनी त्या 3 लाल डायऱ्या आणि काळ्या पैशांची बंडले नेमकी कुठे लपवली होती हे मला अचूक माहीत होतं. काल रात्री मी माझी फाईल पाठवल्यानंतर आतल्या एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्या वस्तू त्यांच्या बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून बाहेर काढून एका अशा ठिकाणी हलवल्या होत्या जिथे कोणाच्याही लक्षात न येणे सोपे होते. पण ते विसरले होते की मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक श्वासावर निशब्दपणे नजर ठेवून होते, कारण माझ्या वडिलांच्या अपमानाची आग माझ्या आत पेटली होती. जेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी निराश होऊन आपल्या सहकार्यांशी परत जाण्याबद्दल बोलण्याचा विचार करत असताना कल्याणी देवी आणि मानस यांच्या नजरेला काळजीपूर्वक टाळत शांतपणे मुख्य अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाहिले. अधिकाऱ्याने माझ्याकडे पाहिले. कोणताही आवाज न करता मी डोळे आणि डोके किंचित हलवून अगदी हळुवारपणे हॉलच्या मध्यभागी छताला टांगलेल्या त्या मोठ्या आलिशान काचेच्या झुंबराकडे पाहिले. त्या झुंबराच्या अगदी फॉल्स सिलिंगची रचना होती. एक लहान लपवलेली हवाबंद पेटी किंवा गुप्त जागा जी बाहेरून पाहणाऱ्याला केवळ पीओपी डिझाईनचीच वाटली असती. त्या क्षणी नजरेच्या अधिकाऱ्याने माझ्या डोळ्यांची हालचाल आणि माझी एकटक नजर लगेच ओळखली. त्याने अजिबात वेळ वाया घालवला नाही. त्याने आपल्या एका बलवान सैनिकाला हाक मारून म्हटले, ऐक, कृपया मधल्या त्या मोठ्या झुंबराच्या वरच्या छतावरील नक्षीकाम नीट बघ आणि ते तोडून बघ. अधिकाऱ्याचा हा आदेश ऐकून अमरनाथजींच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडून जमिनीवर फुटला. ते सोफ्यावर उठण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याचे पाय गळून पडले. कल्याणी देवीचा घसा कोरडा पडला आणि इतका वेळ ओरडत असलेली ती अचानक एक शब्दही बोलू शकली नाही. विभागाच्या अधिकाऱ्याने ताबडतोब कोठारातून एक उंच लोखंडी शिडी बोलावून झुंबराजवळ ठेवली. वर चढताना त्याने पडण्याचा जोर कमी करण्यासाठी हातातल्या अवजाराचा वापर केला. तो वर चढला आणि हातातल्या अवजाराने छताच्या एका विशिष्ट भागावर ठोठावले आणि एक पोकळ आवाज आला. त्याने ते कापून उघडले आणि जसा गुप्त दरवाजा उघडला त्यातून 3 जुन्या लाल डायऱ्या, परदेशी बँक खात्यांची मूळ पासबुके आणि 500 रुपयांचे कुरकुरीत नोटांचे डझनभर मोठे गड्डे बाहेर आले. नोटांचा आणि गड्ड्यांचा ढिगाऱ्यांचा मुसळधार पाऊस पडत होता. हॉलमधील कनिष्ठ अधिकारी थक्क झाले होते. हे केवळ कर चुकवेगिरीचे प्रकरण नव्हते. हा एक मोठा कॉर्पोरेट आणि रिअल इस्टेट घोटाळा होता जो अनेक वर्षांपासून उलगडत होता. जणू काही कल्याणी देवींच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्या शांतपणे त्याच चटईवर बसल्या जिथे त्या सकाळी योगाभ्यास करत होत्या. त्यांच्या ओठांतून एकही शिवी किंवा हुंदका सुद्धा बाहेर पडला नाही. मानसने दोन्ही हातांनी आपले डोके धरले आणि तो जमिनीवर विखुरलेल्या नोटांकडे वेड्यासारखा पाहत राहिला. अमरनाथचा अहंकार पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळला होता. तो सरपटत मुख्य अधिकाऱ्याच्या पायांपर्यंत गेला, त्याचे बूट पकडण्याचा प्रयत्न केला आणि थरथरत्या अश्रू भरल्या आवाजात गयावया करू लागला. साहेब, कृपया मला वाचवा. कृपया माझ्या व्रत पत्नीच्या सन्मानाचा विचार करा. ठीक आहे, मी सर्व काही शरण यायला तयार आहे. तुम्ही जो काही दंड किंवा शिक्षा मागाल ती मी आत्ताच्या आत्ता भरायला तयार आहे. फक्त मला हातकडी घालू नका. त्यामुळे समाजात माझी प्रतिष्ठा खराब होईल. त्या अधिकाऱ्याने अत्यंत कठोर आणि कडक स्वरात पायाने त्याचा हात झटकून खिशातून अटक वॉरंट काढून म्हटले, अमरनाथजी, आता खूप उशीर झाला आहे. तुमचे काळे साम्राज्य आणि कायदा खिशात असल्याचा तुमचा माज आता संपुष्टात आला आहे. तुम्हाला आता आमच्यासोबत न्यायालयात यावेच लागेल. दुपारपर्यंत या अलिशान बंगल्याचे संपूर्ण चित्रच पालटले होते आणि सकाळपर्यंत अभेद्य किल्ला वाटणारे ते घर आता एक कायदेशीर रणांगण बनले होते. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवाणखान्यातील एका मोठ्या टेबलावर दागिने, बेनामी मालमत्तेची मूळ कागदपत्रे आणि छतावरून पडलेली प्रचंड रोकड मोजण्यासाठी यंत्रे लावली होती. नोटा मोजणाऱ्या यंत्रांचा खडखडाट संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. संपूर्ण परिसर जो एकेकाळी या बंगल्याच्या उंच भिंती आणि तिथे उभ्या असलेल्या महागड्या गाड्या पाहून
दुरूनच सलामी द्यायचा किंवा भीतीने आपला मार्ग बदलायचा. तो आता मोठ्या लोखंडी फाटकाबाहेर गटागटाने जमला होता. ते सर्वजण या श्रीमंत कुटुंबाच्या विनाशाचे दृश्य आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. पापांचा कलश एक दिवस नक्की भरतोच. जमिनीवर निष्प्राण पडलेल्या कल्याणी देवीने हळूच मान वर करून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात सकाळच्या रागाचा, विषारी गर्वाचा किंवा अभिमानाचा लवलेशही उरला नव्हता. त्याऐवजी तिथे एक भयंकर सामूहिक भीती, असहाय्यता आणि जीवनाची सर्वात मोठी हानी दिसत होती. ती हळूच माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होती. तिने आपल्या थरथरत्या हातांनी माझ्या सुतीसूटचा ओढणी पकडली आणि अत्यंत रडक्या केविलवाण्या आवाजात मला म्हणाली, सुनबाई, तू या घराची लक्ष्मी आहेस. तू खूप भाग्यवान आणि उच्च आदर्शांची मुलगी आहेस. तुझ्या सरकारी अधिकारी कारकून वडिलांना सांग की त्यांनी दिल्लीला जाऊ नये. जर मी माझ्या ओळखीच्या एखाद्या मोठ्या नेत्याशी किंवा अधिकाऱ्याशी बोलले तर आमच्या कुटुंबाचा हा छोटासा सन्मान बाजारात लिलावात विकला जाण्यापासून वाचेल. तुम्हाला हवी ती गाडी आम्ही देऊ. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. फक्त यावेळी आम्हाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा. मी अत्यंत शांत, स्थिर आणि थंडगार नजरेने त्याच्याकडे पाहिले. हळूच माझी ओढणी त्यांच्या हातातून सोडवली आणि एक शब्द बोलले. अगदी थंड आणि ढोंगी हास्य करत मी तिला म्हणाली की, आई, तो वृद्ध बाप ज्याच्यात काल रात्री तुझ्या या संगमरवरी घरात पाऊल ठेवण्याची लायकी आणि क्षमता नव्हती, ज्याचं 1.25 रुपयांचं शगुन तू पायाच्या बोटाने लात मारून कचऱ्यासारखं जमिनीवर फेकून दिलंस, त्याच असहाय्य बापाच्या पायाची धूळ आज तुझं घर भरत आहे. तू एका खोट्या पोकळ कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी याचना करत आहेस का? आणि तसंही आई, आता खूप उशीर झाला आहे. बाण धनुष्यातून सुटला आहे आणि हातातून पाणीही निघून गेलं आहे. तेवढ्यात सोफ्याच्या कोपऱ्यात रडत असलेला माणूस अचानक उठून माझ्या जवळ आला. त्याने माझी दोन्ही मनगट घट्ट धरली. त्याच्या डोळ्यात पश्चातापापेक्षा आत्मसन्मानच जास्त होता. त्या विध्वंसामुळे आलेला राग तीव्र होता. तो माझ्यावर ओरडला आणि म्हणाला, पूर्वी तू इतकी कुरूण, इतकी निर्दयी, इतकी भावनाशून्य कशी काय होऊ शकतेस? हे तुझंही घर आहे. तू या घराची सून आहेस. जर हे घर उद्ध्वस्त झालं आणि मला व माझ्या वडिलांना तुरुंगात जावं लागलं तर समाजात तुझा काय मान उरेल? तू एक स्त्री, तुझ्याच नवऱ्याचं घर उद्ध्वस्त करत आहेस. आणि मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी माझी मनगट त्याच्या पकडीतून सोडवली आणि त्याच्या डोळ्यात थेट बघत माझ्या पूर्ण ताकदीने जाहीर केलं की माणस हे माझं घर कधीच नव्हतं. हे एक आलिशान संगमरवरी कत्तलखाना होता, जिथे दररोज प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक संध्याकाळी माझ्या आत्मेची, माझ्या आत्मसन्मानाची आणि माझ्या शिक्षणाची कत्तल केली जात होती. ज्याला तुम्ही सासरचं घर म्हणता ते माझ्यासाठी एक विषारी पिंजरा होता, जिथे तुम्ही सगळ्यांनी मला प्रत्येक क्षणी माझ्या गरिबीची जाणीव करून दिली. जेव्हा तुझी आई माझ्या वडिलांचा अपमान करत होती आणि तुझे वडील मला हाकलून देण्याची धमकी देत होते, तेव्हा हा वैवाहिक आनंद आणि तुझं हे प्रेम कुठे झोपलं होतं मानस? मी मागे वळूनही पाहिले नाही. दरम्यान मुख्य आयकर अधिकारी, जे या शोधावर देखरेख करत होते आणि आपल्या टीमला सूचना देत होते, ते आदर आणि नम्रतेने थेट माझ्याकडे आले. त्यांनी आपली टोपी काढली, माझ्याकडे नम्रपणे पाहिले आणि लॉबीभर घुमणाऱ्या स्पष्ट आवाजात म्हणाले, मॅडम, पूर्वी तुम्ही आम्हाला पाठवलेली असेसमेंट फाईल आणि ईमेलद्वारे दिलेला डिजिटल डेटा 100% अचूक आणि नेमका असल्याचे सिद्ध झाले आहे. जर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या गुप्त लॉकरमधील सामग्रीचे सखोल विश्लेषण केले नसते आणि या शेल कंपन्यांच्या खात्यांची जुळवणी केली नसती तर कदाचित आम्हाला ते करणे शक्य झाले नसते. संपूर्ण टीमने या घराचा कानाकोपरा शोधला असता, पण या खोट्या छतामागे लपलेला कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा आणि रॅकेट त्यांना कधीच उघडकीस आणता आले नसते. महसूल विभागाला आणि या देशाच्या कायद्याला तुमच्यासारख्या धाडशी, सुशिक्षित आणि जागरूक नागरिकांचा नेहमीच अभिमान वाटेल. मुख्य अधिकाऱ्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडताच ते त्या मोठ्या हॉलच्या भिंतीवर आदळून घुमले.
मेघगर्जनेचा आवाज घुमला आणि संपूर्ण खोलीत अशी शांतता पसरली जणू खोलीतील प्रत्येक सजीवाने श्वास घेणेच थांबवले होते. कल्याणी देवी, अमरनाथजी आणि मानस यांचे डोळे विस्फारले होते. जणू त्यांचे डोळे अक्षरशः पायाखालून फिरत होते. त्यांना आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या सुनेला ती पूर्वी एका कारकुनाची मूर्ख भोळी मुलगी समजत होते, तो तिला एका असह्य आणि पिचलेली मुलगी समजत होता, जिचा तो आपल्या पायातील बुटासारखा वापर करत होता. पण ती त्यांच्या संपूर्ण अंधकारमय साम्राज्याच्या अंताची आणि आजच्या ऐतिहासिक स्वारीची संपूर्ण पटकथा एका खोलीत बंद खोलीत हाताने लिहिली गेली होती. घामाने चिंब भिजलेल्या अमरनाथजींनी आपल्या थरथरत्या गुडघ्यावर उभे राहण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याच्या आवाजात एक विचित्र कंप होता. घाबरलेल्या फुटक्या आवाजात त्याने मला विचारले, पूर्वी तू आमचा असा विश्वासघात का केलास? या घरात राहण्यासाठी आम्ही तुला काय दिलं नव्हतं? एवढी प्रशस्त आलिशान खोली, नोकर चाकर, नेसायला महागड्या साड्या, खायला 56 पदार्थ, कशाची कमतरता होती? असं काय होतं की तू तुझ्या सासऱ्याच्या आणि नवऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसलास? मी त्यांच्या अगदी जवळ गेले, ठामपणे उभी राहिले आणि मोठ्याने व स्पष्टपणे म्हणाले, बाबूजी, या आलिशान तुरुंगात आम्ही मला माणसाचा मूलभूत आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा सोडून बाकी सर्व काही दिलं आहे. महागडे सोपे आणि झुंबर विकत घेण्यासाठी वापरले जाणारे पैसे तुम्ही विसरलात का? तुम्ही ते करू शकता, पण कोणाचा आत्मसन्मान विकत घेऊ शकत नाही. काल रात्री जेव्हा तुम्ही आणि तुमच्या पत्नीने माझ्या वृद्ध वडिलांच्या कष्टाने कमावलेल्या आयुष्यभराच्या बचतीचा, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा आणि पेन्शनच्या प्रत्येक रुपया लाथा मारून या फरशीवर उधळलात, तेव्हा तुम्ही केवळ त्या 1.25 लाख रुपयांच्या बंडलांचाच अपमान केला नाही, तर त्या वडिलांचाही अपमान केला. ज्या स्त्रीने आपले संपूर्ण तारुण्य आपल्या मुलीला समाजाच्या प्रत्येक चुकीच्या आणि जुलमी चक्र विवाहाविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्यास सक्षम बनवण्यासाठी घालवले होते, तिच्या त्या व्रत आणि पवित्र हृदयाला या घटनेने हादरवून सोडले होते. तुम्हाला आणि तुमच्या समाजाला वाटले होते की मी इतर कोणत्याही सामान्य मुलीप्रमाणे एका कोपऱ्यात बसून रडेन, माझ्या वडिलांना शिव्या देईन आणि नशिबाकडे याचना करेन. पण तुम्ही हे विसरलात आहात की मी त्या मातीची आणि त्या मूल्यांची बनलेली आहे, जी कोणाच्या पायाखाली मोडत नाहीत, उलट आघात झाल्यावर अधिक मजबूत होऊन उभी राहिला. विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याने इशारा केला आणि 2 दक्ष महिला पुढे आल्या आणि त्यांनी अमरनाथजी आणि मानस यांना लोखंडी हातकड्या घातल्या. अधिकाऱ्यांनी त्यांना धरून मुख्य दरवाजातून बाहेर नेत असताना मानसने शेवटच्या वेळी माझ्याकडे वळून पाहिले. त्याच्या डोळ्यात जुन्या गर्वाचा किंवा धमकीचा लवलेशही नव्हता. उलट त्याचे डोळे सतत भीतीने चमकत होते. कदाचित या अचानक घडलेल्या घटनेमुळे डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या ऐश आरामाच्या नुकसानीबद्दल किंवा कदाचित पहिल्या आणि शेवटच्या वेळी एका खऱ्या आणि स्वाभिमानी पत्नीला ओळखू न शकल्याबद्दल मला तीव्र खेद वाटला. पण माझ्या हृदयाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणतीही भावना नव्हती, कोणतीही दया नव्हती. तिच्या अश्रूबद्दल कोणतेही प्रेम नव्हते, त्याच्या असहाय्यतेबद्दल कोणतेही प्रेम नव्हते. कल्याणी देवी अजूनही तिथेच होती, थंड संगमरवरी फरशीवर बसून. ती जोरजोरात रडत होती आणि आपले डोके आपटत होती. तिचा वर्षानुवर्ष असलेला अहंकार, तिचं उच्चभ्रूत थाट आणि तिची किटी पार्टीतील ऐशाराम, हे सर्व जप्त केलेल्या काळ्या पैशांच्या बंडलाप्रमाणे धुळीत मिसळून फरशीवर विखुरले होते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण बंगल्याची झडती घेतली. सरकारने खोल्यांना कुलूप लावून लाल पेनाने सील करायला सुरुवात केली आणि मला माझे वैयक्तिक सामान बांधण्यासाठी फक्त 10 मिनिटे देण्यात आली. मी त्या खोलीत गेले जिथे मी 6 महिने वेदनादायक घालवले होते. मी माझे कपाट उघडले आणि वरच्या कप्प्यातून फक्त एकच वस्तू बाहेर काढली, एक लाल रेशमी शगुन. काल कोणाच्या नाण्यांचा आणि नोटांचा, रात्री कल्याणी देवीने जमिनीवर लाथ मारून पाडलेले आणि माझ्या वडिलांनी रडत रडत गोळा केलेल्या चांदीच्या नाण्यांची आणि नोटांची ती गाठोडे.
मी त्या सर्व नोटा आणि नाणी मोठ्या आदराने आणि पवित्रतेने परत त्या गाठोड्यामध्ये ठेवली. दोरा घट्ट बांधला आणि ते माझ्या छातीशी धरले. हे गाठोडे माझे आहे. हा केवळ पैशांचा प्रश्न नव्हता, तर माझ्या वडिलांचा आत्मसन्मान होता, जो आता पूर्णपणे परत मिळाला होता. जेव्हा मी माझी छोटी सुटकेस आणि ती लाल गाठोडे घेऊन त्या आलिशान पण पडझड होत असलेल्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडले, तेव्हा बाहेरचे दृश्य पूर्णपणे बदलले होते. रात्रभर कोसळणारा तो भयंकर काळाकुट्ट आणि मुसळधार पाऊस अखेर थांबला होता. आकाश निरभ्र झाले होते आणि ढगांमागून कोवळा सोनेरी थंडगार सकाळचा सूर्यप्रकाश थेट माझ्या चेहऱ्यावर पडत होता. समोरच्या ओलसर रस्त्यावर फाटकापासून थोड्या अंतरावर माझे वृद्ध वडील शांतपणे उभे होते. त्यांच्या हातात ती जुनी वाकलेली छत्री होती आणि त्यांचे डोळे आपल्या मुलीसाठी या क्षणासाठीच्या ओढीने भरले होते. आज मी खूप वाईट परिस्थितीत जगत आहे. अदम्य धैर्याने भरलेल्या त्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि प्रेमाचे अश्रू दाटून आले. त्यांच्या चेहऱ्यावर काल रात्रीच्या संकोचाचा किंवा अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. मी माझी सुटकेस खाली टाकली आणि थेट त्यांना मिठी मारायला धावले. थरथर त्या हातांनी त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या पाठीवर थाप मारली आणि अगदी हळू भाऊक आवाजात त्यांनी मला विचारले, बाळा, आता तुझं घर सील झालं आहे, तर तू कुठे जाणार? तुझे वृद्ध वडील नेहमी तुझ्या सोबत असतात. मी डोळ्यातील अश्रू पुसले, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले, हसले आणि मोठ्या अभिमानाने म्हणाले, बाबा, मी तुमच्यासोबत तुमच्या त्या लहानशा घरी परत येईन, जे मी नुकतंच विकत घेतलं होतं. खिडक्यांचे पडदे फाटलेले असतील, पण जिथे स्वाभिमान आणि प्रामाणिकपणाचा सुगंध दरवळतो, तिथे हवेत कधीही अपमानाचा सूर नसतो. आज मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा समजला की या जगात एखाद्या व्यक्तीचे खरे मूल्य आणि स्थान हे त्याच्या तिजोरीतील पैशांनी, आलिशान बंगल्यांनी किंवा संपत्तीने ठरत नाही, तर त्यांनी स्वतःमध्ये रुजवलेल्या मूल्यांवरून, त्यांच्या प्रामाणिकपणावरून आणि जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्याच्या त्यांच्या आंतरिक धैर्यावरून ठरते. आमच्या कथेतील उत्कंठ आणि न्याय आज संपला होता आणि मी माझ्या खऱ्या घराच्या दिशेने पाऊल टाकले होते. जर तुम्हाला पूर्वाच्या आत्मसन्मानासाठीचा हा लढा आवडला असेल आणि तिने तिच्या खऱ्या घरी पाऊल ठेवले होते, जर तुम्हाला पूर्वीच्या आत्मसन्मानासाठीच्या संघर्षाची आणि तिच्या धैर्याची ही कहाणी हृदयस्पर्शी वाटली असेल, तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व परिवारासोबत शेअर करा. तुम्हाला काय वाटते? वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पूर्वीने निवडलेला मार्ग योग्य होता का? तुमचे मत खाली कमेंट्समध्ये सांगा. तिने सूड घेण्यासाठी निवडलेला मार्ग योग्य होता का? अशाच आणखी हृदयद्रावक आणि भावनिक कथांसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.